1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडकी बहिणींचा आज 8 ऑगस्ट शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25 हप्ता 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा 26 हप्ता 1,500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींना अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता तरी पण तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1,500 आणि आता ऑगस्ट महिना सुद्धा संपत आलेला होता। म्हणजेच ऑगस्ट महिन्याची 8 तारीख आलेली होती तरी पण तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 13,000 रुपये जमा झालेले नव्हते। त्यामुळे लाडकी बहिणींनो आजपासून जुलै हप्त्याचे 1,500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1,500 जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडकी बहिणींनो उद्याचा वार रविवार आहे। उद्या 9 ऑगस्ट रविवार रोजी सर्व बँका बंद असणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो आज 8 ऑगस्ट शनिवार आहे तर आज सर्व बँकांना या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा काल 7 ऑगस्ट शुक्रवार होता तर काल भरपूर जिल्ह्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झालेले होते। आज 8 ऑगस्ट शनिवार आहे। आज सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या जेणेकरून जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडके बहिणींनो आज पैसे येतील उद्या पैसे येतील परवा दिवशी पैसे येतील या तारखेला पैसे येतील या तारखेपर्यंत पैसे जमवतील तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आणि अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा होतच आहे। बघा लाडके बहिणींनो आज 8 ऑगस्ट शनिवार आहे तर आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून ओवाळणी देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर या रक्षाबंधनच्या निमित्ताने सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी आता देण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 7,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। आता 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींनो जुलै हप्त्याचे 1,500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1,500 तर या दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता सोडले जात नाही। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1,500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1,500 सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडकी बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा
प्रतीक्षा संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा, आता आपण वेळ न घालवता आज 8 ऑगस्ट शनिवार रोजी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या बँकेमध्ये आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहोत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने अशा सर्व लाडकी बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, तुम्ही महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. जर तुम्ही या महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असेल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत लाडके बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल आणि जर तुमचं बँक खातं या प्रमुख 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण पात्रता पाहून घेऊयात. यासोबत कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँकांची यादी आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने आपण पाहून घेऊयात. परंतु लाडके बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. त्या लाडके बहिणींनी जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, ज्या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमवणार नाही तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु लाडकी बहिणींना सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना काही ना काही गिफ्ट दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आता रक्षाबंधनचा सण येत आहे, तर या रक्षाबंधनच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट मिळणार आहे आणि रक्षाबंधनची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. मग लाडक्या बहिणींना तुम्हाला रक्षाबंधनची ओवाळणी किती रुपये मिळणार आहे? तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 असे 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये जे तुम्हाला जमा केले जाणार आहे, तर ते कशा पद्धतीने आता जमा केले जात आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु लाडके बहिणींनो, जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता हा सरसकट तुमच्या खात्यामध्ये आता सोडला जात नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्याच लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यामधील जे पहिले पात्रता आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे लाडके बहिणींनो, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे आणि 5 एकरांपेक्षा कमी शेतजमीन असावी. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर अडचण नाही, परंतु 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा हप्ता डायरेक्ट आता बंद केला जात आहे. तर बघा, या ज्या पात्रता आहेत त्या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता आपण पात्रता पाहिले. आता आपण आज 8 ऑगस्ट शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत त्याची माहिती देऊन टाकतो. कारण फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते. त्या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत लाडक्या बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्यावरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत
आहे तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता जिल्हे आणि वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा लाडके बहिणींनो 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। 5 प्रकारच्या बहिणींनी या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर बघा यामधील पहिला प्रकार ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणींचे उत्पन्न वाढलेले असेल अशा दुसऱ्या प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। तिसरा प्रकार म्हणजे ज्या बहिणींच्या घरातील एखादा सदस्य सरकारी सेवेमध्ये कामाला लागलेला असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। चौथा प्रकार ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य रिटायर पेन्शनधारक असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि ज्यांनी गाडी घेतलेली असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। तर अशा 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। मग जुलैचे 1500 ऑगस्टचे 1500 कोणाला मिळणार? तर बघा ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नाहीत अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। मग कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत? तर बघा SBI बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, IDFC बँक, ICC बँक यासोबत IDBI बँक। तर अशा बँकेतील बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। जर तुमचं बँक खातं तुमच्या गावातील ग्रामीण शाखेमध्ये असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे। आता आपण बँकांची यादी पाहिलेली आहे। बघा लाडके बहिणींनो तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत? बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे आणि लाडके बहिणींनो तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत, तुमचे पॅन कार्ड बँक खात्यासोबत आणि तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे। तर असे महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असायला पाहिजे। तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यात येत आहे? तर बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणी राहतात, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये यासोबत वरच्या साईडचे या ठिकाणी नांदेड असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, नागपूर असेल तर अशा जिल्ह्यातील बहिणींची सुद्धा जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींना लवकरच आता रक्षाबंधन सण येत आहे, तर या रक्षाबंधनच्या निमित्तानं हे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येतील।